यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नका. इथून पुढे काही दिवस यांना खूप जपावं लागणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका, मी स्वतः सगळं नीट लक्ष देईन. हे प्रिस्क्रिप्शन द्या, औषधं वेळेवर द्या आणि महत्त्वाचं यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण होऊ देऊ नका. काय तब्येत अजूनही नाजूक आहे. थँक्यू सो मच डॉक्टर. आणि शुभंकर, नशीबवान आहेस, खूप चांगली बायको मिळाली तुला. बर चल निघूया. शुभू, कसला विचार करतोयस? तू पुन्हा एकदा विचार कर. हे बघ, तू जो काही निर्णय घेतलायस ना, तो वाटतो तेवढा सोपा नाहीये. तुला तुझ्या कुटुंबाशी लढावं लागणार आहे. शुभू, तू माझ्या लग्नात आला होतास मला वाचवायला, बंदूक रोखली होतीस, तेव्हा स्वतःचा विचार केला होतास का? नव्हता केलास ना. मग आता मी तरी कसा करू माझा विचार? हे बघ, असं समज की की आता मी तुला वाचवायला आले. श्रावणी, पुढची वाट बिकट आहे. पुढचा विचार करायचा नाही. जे काही संकट येतील ना, त्याला आपण दोघं एकत्र मिळून तोंड देऊ. आता काहीही झालं तरी मागे हटायचं नाही शुभू. बघ तू, एक ना एक दिवस सगळ्यांना सत्य काय ते नक्की कळेल. रूपहीच चमचम चांदणी, खोप्यात एकटी हळवी श्रावणी. मन हा जपणारा उन्हात सावली, नशिबी गुंफलेला शुभ हा सोबती. जोपर्यंत श्रावणी माझ्या बरोबर आहे ना, मला कुठल्याच आधाराची गरज नाहीये. हे शुभू त्याच्या पावलांवर चालू शकतोय. खेळ हा स्वप्नांचा रंगू दे मनी. झुळका वाऱ्याची शुभ श्रावणी. काय झालं हो माझ्या भावाला? असं अचानक कसं काय बेशुद्ध झाला? तसं काळजी करण्यासारखं काही नाहीये. हा हार्ट अटॅक नाहीये, पण मानसिक धक्का आणि टेन्शनमुळे त्यांचा बीपी अचानक वाढलेला आहे, त्यामुळे ते बेशुद्ध झालेत. माझ्या भावाची ही अवस्था फक्त आणि फक्त श्रावणीमुळे झालीये. बापाला या एकटं टाकून गेली निघून शुभूच्या मागे. लाज वाटायला हवी तिला. नंदा, का ग काळवेळ तरी बघ. काय बोलतेस तू? आता सगळ्यात जास्त महत्वाची भैयाची तब्येत आहे. मग मी काय खोटं बोलते का पृथ्वी? कळू दे ना जगाला तिने काय केलं ते.